भाऊ बोरस से काका आरके बोरस से कृषी विकास बीज भांडारचे संचालक शिवाय शेठ सराफ तानेदादा चिंगळे सगळ्या प्रमुख पाहुण्यांचे मी स्वागत करतो। किन्हीं कारणों से अभी आ नहीं पाए हैं, आने की तैयारी में हैं। उनके चिरंजीव श्री मौजूद हैं, उनके कहने से ये मैं मीटिंग चालू कर रहा हूँ। मैं जब वो आएंगे उनका स्वागत करूँगा। उनकी एब्सेंस में श्री बोरस्ते जी, इनका मैं स्वागत करता हूँ। श्री हमको देकर के काफ़ी हमारे ऊपर वो किया है, उपकार किया है। मैं उनका यहाँ आने पर हार्दिक स्वागत करता हूँ। श्री शिवाजी भाई सराफ हमारे डिस्ट्रीब्यूटर भी हैं, और वैसे श्री तानाजी तिंगले, सेंट्रल गोदावरी नासिक चेयरमैन, श्री बनकर जी, मिस्टर दीपक बनकर, श्री गिरीश बनकर, श्री चंद्रमान जी भाऊ बोरस्ते और श्री सुरेश सर्राफ और सभी आए हुए साकोरा व कंपनी 35 से 40 वर्ष से पूरे भारतवर्ष में कृषि से संबंधित उत्पादन करती रही है। सबसे पहले तेजन 22 मूल्य पिछले 2 वर्षों से हम मार्केट में सबको सप्लाई कर रहे हैं। आप लोगों के सामने ज़्यादा कहना मेरे लिए उपयुक्त नहीं होगा। जो कंपनी ने आप लोगों से ग्रहण किया है और आपने जो बताया है, द्राक्ष, दाड़म, वेजिटेबल्स, स्ट्रॉबेरी, मैंगो, हॉर्टिकल्चर क्रॉप्स व वेजिटेबल क्रॉप्स में इसकी रिजल्ट्स काफ़ी अच्छे परिणामकारी मिले हैं। यहाँ तक कीमत का सवाल है, अभी तक आप लोग कौन कौन से प्रोडक्ट को यूज़ करते रहे हैं, मैं उस के विषय में ज़्यादा कुछ कहने की स्थिति में नहीं हूँ। जिन लोगों ने यहाँ यूज़ किया है, आप
अपने इस विषय में उद्गार बताएंगे कि हमारे ये प्रोडक्ट आपको कैसे लगे। भविष्य में ऐसा सहकार देते रहेंगे, इसी अपेक्षा करें। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते द्राक्षगुरू प्राध्यापक वसंतराव माळी यांचं स्वागत यशी सन्मानित करतो। थोडक्यात बोलतील दीपकराव बोरस्ते व द्राक्षगुरू श्री माळी गुरुजी, तसेच अशोकराव माळोदे, शिवाजीराव सराफ, चंद्रभाऊ बोरस्ते आणि समोर सगळे जमलेली शेतकरी बांधव, आपण आज इथं मोतीराम पेस्टिसाइड या कंपनीनं जे एक नवीन उत्पादक बाजारात आणलं आहे त्याविषयीची चर्चा आणि प्रात्यक्षिक बघण्याकरता सर्व आपण जमला आहोत। स्वतः अनुभव घेऊन चांगले आलेले आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्याकडे वापरलं, मी सुद्धा त्याचा वापर केलेला आहे। आणि मोतीलाल पेस्टिसाइड ही फार जुनी कंपनी, तिचे सर्व प्रॉडक्ट पण चांगले आहेत। एवढंच मी सांगू इच्छितो की त्यांचे जे प्रॉडक्ट म्हणजे जे उत्पादक आहे ते चांगले। मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभारी। साहेब आपल्या प्रॉडक्टविषयी थोडं माहिती देतील आपल्याला। त्या सत्राचे अध्यक्ष दीपकराव बोरस्ते आणि आज आपले सगळ्यांना ज्ञात असलेले माळी साहेब यांचा बरोबर आलेले काही पाहुणे मंडळी असतील, त्यांचे नाव माहीत नाही, ते आपले शिवाजी पाटील सराफ, तात्या इंगळे, आपले ज्यांनी इथं सगळी व्यवस्था करून दिली असे चंद्रभाऊ बोरस्ते आणि आपली शेतकरी मंडळी, विशेष करून आपले चोपडा शेठ BSc ॲग्री, त्यांनी पाठीमागं बसले, जरा इकडे या, पुढे या, पुढे या। अच्छा उसका रिजल्ट है, लेकिन मेरे ख्याल से NRC के जो लिस्ट है वो लिस्ट में से गायब क्यों हुआ मेरे को मालूम नहीं है। वो शर्मा साहब से मैं पूछता हूँ या विनती करता हूँ क्यों गायब हुआ, क्योंकि कल ऐसे एक कंपनी आई थी डुपॉन्ट के बारे में लैनेट सबको मालूम है, और लैनेट भी जो यूरोपियन कंट्री है वो लैनेट भी बैन कर रहे, लैनेट भी NRC के लिस्ट से निकाल रहे, तो उसका वो लोगों का अभी भी प्रयास चल रहा है कि निकलना नहीं चाहिए। अच्छा प्रोडक्ट है, किसान लोगों के ये ले रहे हैं, सजेशन ले रहे हैं कि ये अच्छा प्रोडक्ट रखो। तो अपना ये प्रोडक्ट अच्छा हो के भी क्यों बाहर पड़ा, तो कंपनी में मेरे खुद के सवाल है, वो शर्मा साहब ने वो आगे देना है। और बाकी कंपनी के बारे में सबने जानकारी दी है, जो लोगों ने इसका यूज़ किया है वो अच्छा है, बिल्कुल है। और मेरे को जो 2 शब्द बोलने का चांस दिया, संयोजक का मैं आभारी हूँ। अनुभव व्यक्त करतील अनिल भाऊ कुठे आहेत?
हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते द्राक्षगुरू प्राध्यापक वसंतराव माळी साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्या आपण आता मार्गदर्शनाला सुरुवात करतोय. थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देतो. द्राक्षगुरू प्राध्यापक 20 एकर द्राक्ष बागेत सातत्याने प्रयोग, अथक परिश्रम, तज्ञांनी मार्गदर्शन, संशोधन, अखंड वाचन, चिंतन, मनन यामुळे द्राक्ष पिकासंबंधीची एक वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षण शक्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. ETV, अन्नदाता, संवाद, दूरदर्शन, ZTV, अल्फा TV, स्टार माझा, आकाशवाणी, कृषी मासिके आणि विविध दैनिकामार्फत भरीव द्राक्षपीक मार्गदर्शनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून हजारो शेतकऱ्यांना द्राक्ष पिकासंबंधी सखोल मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे मोलाचे योगदान त्यांनी केलेले आहे. द्राक्ष लागवड ते द्राक्ष विक्रीपर्यंतचे मोफत मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे आणि ते करत आहेत. द्राक्ष बागेच्या सत्रे इत्यादी कारणाने सातत्याने ते भटकंती करत आहेत. द्राक्ष पिकासंबंधीच्या विविध तंत्रज्ञानाच्या आधारे स्वतःच्या द्राक्ष शेतीत विविध प्रयोग करून येणाऱ्या निष्कर्षांचे प्रशिक्षण शेतकऱ्यापर्यंत ते विनामूल्य पोहोचवत आहेत. या ठिकाणी मोतीलाल पेस्टिसाइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय माणिकराव बोरस्ते यांचे चिरंजीव दीपक बोरस्ते, या मोतीलाल पेस्टिसाइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ब्रांच मॅनेजर आदरणीय शर्मा साहेब, नाशिकचे विक्री व्यवस्थापक जुमडे साहेब, या ठिकाणी अग्रवण आयोजित केलेलं होतं. खूपच गर्दी त्यावेळेलाही होती आणि मग पुन्हा साकोरी मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग या मोतीलाल प्रायव्हेट कंपनीनं मला आणून दिला. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना सगळी पिकं मी करून बघितली आणि मग माझ्या लक्षात आलं की बाकीच्या पिकात हमालीच आहे, म्हणून 30 वर्षापूर्वी मी 1 एकर द्राक्षबाग केली आणि मग 1 एकरावरून बागा वाढत गेल्या. वडिलांची 3 एकर जमीन होती, त्यात 1 एकरानं बाग घातली. 1 एकर बागेनं हात दिला आणि हळूहळू जमीन दरवर्षी सीझन संपला की जमीन घ्यायची, बाग वाढवायची आणि 4-5 वर्षातच मग एक 20 एकर द्राक्षबाग झाली. माझ्याकडे ऊसाचं कांड नाही, हायब्रिडचं ताट नाही, गव्हाची रोपी नाही. गेली 30 वर्ष झालं पहाटे 5 वाजता दिवस उगवतोय, रात्री 11ला मावळतोय, द्राक्षाशिवाय डोक्यात काय. आणि मग द्राक्षबाग घालत असताना सुरुवातीच्या काळामध्ये मला काही मनाच्या विरुद्धाचे अनुभव आले. कारण जेव्हा द्राक्षबाग करायचं मी ठरवलं तेव्हा माझ्या 14 मित्रांना मी सल्ला विचारला की माझ्याकडे जमीन आहे, पाणी आहे, खर्च करायची तयारी आहे, मी 1 एकर द्राक्षबाग करू का. जीवाला जीव देणारे 14 द्राक्ष बागायतात. त्यांच्या घरी गेलो, त्यांना विचारलं. त्यापैकी 12 मित्रांनी सांगितलं माळी सर द्राक्षाच्या भानगडीत एवढं पडू नका, तुम्हाला ते जमायचं नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं बाबा जमायचं नाही म्हणताय, पण तुमचं काय चाललंय. तेव्हा त्यांनी सांगितलं माळी सर थॉम्सन सीडलेस नावाची एक व्हरायटी आमच्याकडे आहे, नवीन एक सोनाका नावाची व्हरायटी आली आणि आम्ही ते 4 एकर वाढवतो. त्या टनच ऊस दिला आणि शेजाऱ्यांनी मात्र 74 टन ऊसाचं अवरेज काढलं. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं तात्या तुमच्यासारखंच मी कष्ट करतोय, खतं घालतोय, माझ्यापेक्षा काही वेगळी खतं घातली असली तर सांगा म्हटलं, तुम्हाला 74 टन ऊसानं अवरेज दिलं. तेव्हा तात्याने सांगितलं माळी सर हे ऊसाचं खातं माझ्याकडे माझा मुलगा बघतो. म्हणून त्या संजयला भेटलो, संजयला सांगितलं भाऊ अशी काही वेगळी खतं माझ्यापेक्षा घातली तेव्हा तुला ऊसानं एवढं अवरेज दिलं. तेव्हा संजयनं सांगितलं माळी सर गेल्या वर्षाचं काय माझ्या लक्षात राहिलं, मी काय लिहून ठेवलंय. आणि मग एक गोष्ट आमच्या लक्षात आली की आपण जे काही करतोय ते सगळ्यांना सांगायचं नाही का, तर आपल्यापेक्षा कोण मोठा नाही झाला पाहिजे अशा रीतीची प्रवृत्ती काही बागायतदारांनी जोपासली. बीटी दिल्या, हॉर्टिकल्चरच्या डीनची चर्चा केली
आणि मग स्वतःचं एक नवीन तंत्रज्ञान उभं केलं. ज्या तंत्रज्ञानाच्या आधारे गेली 30 वर्षात माळी सरांनी मार्गदर्शन केले, बाग अडचणीचं असं एकही उदाहरण नाही बंधू. परमेश्वरानं लेखणीला यश दिले, लेखणी उठवली की तो माणूस लक्षातच झाला पाहिजे. एवढंच नव्हे तर जे द्राक्ष बागायतदार अडचणीत आहेत त्यांच्या पाठीमागची अडचण संपल्यावरच माझी त्यांची भेट होते. आणि म्हणून द्राक्ष बागा बघत असताना आपल्या मार्गदर्शनाखालच्या बागा अत्यंत उत्तम आहेत. आणि त्यांनी सांगितलं, माळी सर 10 वर्षापूर्वी तुमची आमची भेट व्हायला पाहिजे, 10 वर्षापूर्वी तुमची आमची भेट व्हायला पाहिजे होती, म्हणजे आमचं चित्रच पालटून गेलं असतं. म्हणून बंधूंनो सांगतो, ज्याच्या मागची द्राक्षाची पिढा संपलेली आहे त्याची माझीच भेट होत असते. आणि मग हे करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली बंधूंनो, की द्राक्षाचं मार्गदर्शन याची नितांत गरज आमच्या द्राक्ष बागायतदारांना. साकोर मिंग या ठिकाणचे काही द्राक्ष बागायतदार अत्यंत प्रगतशील आहेत. त्या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेले माळोदे द्राक्ष बागायतदार आहेत. अशासारखे काही हुशार द्राक्ष बागायतदार आहेत. परंतु शेजारचा बाग घालते म्हणून आपण बाग घालायची, तिची काय माहिती घ्यायची नाही. आणि ज्या दुकानदारांनी काल दुकान घातलंय त्यांना विचारून पावडरी मारायच्या, त्यांना विचारून खतं घालायची. आपल्या पिढ्यानपिढ्या बंधून बाग आहेत, तेव्हा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. चालू झालेली आहे, काहींचा शेंगा चालू नाही, काहींचा घड मोठा होत नाही, असे अनंत प्रॉब्लेम आहेत. तर बंधूंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, द्राक्षाच्या वेलीला सुद्धा माणसासारखा जीव आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण चुका करतोय त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेत चला. जेव्हा ऑक्टोबर छाटणी आपली यायची असते त्याच्या अगोदर आपल्याला खतं घालायची असतात. खतं घालत असताना शेजाऱ्यानं 2 ट्रक खत टाकलं, आपण 3 ट्रक का टाकू नये या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. परंतु शेणखताची गरज त्या द्राक्ष वेलीला किती आहे त्याचा अभ्यास मात्र आपण करत नाही. आणि शेणखत टाकता ते टाकता कसलं टाकता, कच्चं शेणखत टाकता, ओलं शेणखत टाकता. बंधूंनो त्याच्यातली एकच ट्रक तुम्ही तुमच्या शेतावर बाजूला उतरून घ्या, 4 महिन्यानं शेणखत ते कुजेल. कुजलेलं शेणखत बंधून कसं असतं तर तांबडं भडक असं मऊ मऊ लुसलुशीत असतं. ते खत 4 महिन्यानं कुजल्यानंतर बघा त्याची एकच विक्रीची बैलगाडी होती. आणि मग एका विक्रीच्या बैलगाडीसाठी आपण 10,000 हजार रुपये खर्च करतो. आणि हे शेणखत घालताना कुठे घालतो, 2 झाडाच्या मध्ये जी आपला बोध आहे तो बोध टिकावानं कुदळीनं असं उकरतो आणि हातात वर खोल काढतो. का? खतं भरायची. आणि ही खतं भरत असताना करंगळी एवढ्या अंगठे एवढ्या मुळ्या तटात तुटतो. आपणाला बंधून साधा काटा टोचला तर किती कळ येते. मग झाडाला सुद्धा जीव आहे, त्याच्या मुळ्या अशा तटातट तोडून टाकता तुम्ही, किती आक्रोश करत असेल ते. आणि मग त्याचा परिणाम आपल्याला ऑक्टोबर छाटणीनंतर दिसतो, लक्षात घ्या. कारण दररोज जर 100-150 फोन मला येत असले तर त्यातले 50 फोन असे असतात की आता घड जिरायला गेले. घड का जिरतात बंधूनो, जर ह्या मुळे आपण डिस्टर्ब केल्या तर झाडातली सायकली डिस्टर्ब होते. आणि मग घड बांधणीचं जे काम झालेलं असतं चालू असतं त्याच्यात व्यत्यय येतो. पूर्ण क्षमतेचा पूर्ण वाढीचा गर्भ त्या डोळ्यातल्या घरामध्ये होत नाही. आणि मग ऑक्टोबर छाटणी झाली की घड आपले पांढरे होतात, गळून जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, ते घड जिरले. तर घड जिरू नये म्हणून आमची तुम्हाला एक विनंती आहे, ज्या ठिकाणी आपले ड्रिपर आहेत, ड्रिपर कुठे असतात, खोड असतं, खोड्याच्या ह्या बाजूला 1 फूट अंतरावरून ह्या बाजूला 1 फूट अंतरावर 2 ड्रिपर असतात. त्या 2 ड्रिपरच्या खाली थोडासा खळगा मारा की जेणेकरून रासायनिक खत खाली टाकता यावं. तिथंच
गरज असली तर आवश्यक ते कुजलेलं शेणखत टाकावं आणि तिथं असा एक खळगा मारा की जेणेकरून खत ही तिथंच मुरेल, पाणीही तिथंच पडेल. बऱ्याच वेळा द्राक्षबागा बघत असताना तुमचा जो बोध असतो असा शंकुकार असतो. पडणारं ड्रिपचं पाणी ह्या बाजूला तरी जातं, नाही तर ह्या बाजूला तरी जातं आणि तो बोध तसाच राहतो. ती माहित हे तुम्हालाही माहित आहे. काल सगळी तर अशा रीतीनं नवीन नवीन स्टिम्युलंट निघालेले आहेत, त्याचाही वापर करून बघायला हरकत नाही. याच्यानंतर विजय बोरसे एकरी 200 क्विंटल बरोबर इथपर्यंत आपण गेलो पाहिजे, परंतु मला वाटतं आपण इथपर्यंत कुठे गेलेलो नाही. कदाचित एखादा शेतकरी 150 क्विंटल पर्यंत कदाचित गेला असेल कुणी. खताचं औषधाचं वेळापत्रक दिलंय. छाटणीपासून पेस्ट किती न लावायची, छाटणीपासून कुठलं औषध कुठल्या दिवशी मारायचं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्या बागेनं मला 270 क्विंटल अवरेज दिलंय त्या बागेचा फोटोही दिला याच्यात. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही बागा ठेवत असाल तर स्वतःच्या ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरचा दर मिळाला. ही गोष्ट कल्लाप्पांना आवडलेली इचलकरंजीत महाराष्ट्र टाइम्सला वाचली आणि मग ते त्याला न्यायाला आले. ते इचलकरंजीला त्याला घेऊन गेले. अप्पासाहेब पवारांची परवानगी काढली. आम्ही म्हटलं तुमची 7.5 एकर बाग उभी राहिलेली, ह्या मुलाला आमच्याकडे सोडा. मग इचलकरंजीला 17 वर्ष होता तो, आता आर पाटलांच्याकडे आलेला आहे. अशा रीतीने एक मुलगा माझ्याकडून जरी निघाला असला तरी सुद्धा त्याच्या क्षेत्रामध्ये 3 वर्षात त्यानं स्वतःचा एवढा अभ्यास केला की जगात त्याच्या स्वतःला पहिला नंबर होता. तरी कारण मोबाईल नंबर देतो. आता घराचं नाव अगत्य लिहिलं तुम्ही. घरचा नंबर असा आहे 02346 233 15 तिडके, मनोहर विठ्ठलराव तिडके. हां, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर उंटवाडी नाशिक, उंटवाडी नाशिक. त्यांचा फोन नंबर आहे 0253 2392 36 8, 2392 36 8. त्यांचा मोबाईल. थोड़ा इलेक्शन की वजह से थोड़ा मामला लेट चालू हुआ, उसके लिए कोई परेशानी नहीं है, पर उसमें सब लोग अब जो लेट हुआ है तो सब लोग बड़ा माली साहब ने 5-7 वर्षानंतर 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर द्राक्षबाग पहिली पिटी लागली. त्याचं कारण असं की गेल्या 5-7 वर्षामध्ये साखर कारखान्याच्या त्या ठिकाणी कामकाजामध्ये अडकून पडल्यामुळे आणि परंतु तरी साखर कारखान्यामध्ये जरी होतो तरी आमचं लक्ष होतं कुठं ऊसाचं टनेज वाढेल आणि म्हणून द्राक्षाचं टनेज जसं वाढतं तसं ऊसाचं कसं वाढेल आणि त्या ठिकाणी चांगली रिकव्हरी वगैरे चांगल्या प्रकारचा तुमचा जो काही भाग आहे त्यानंतर आमचा कारखाना पूर्वी त्या ठिकाणी होता, परंतु मधल्या दुष्काळी परिस्थिती आणि वेगवेगळ्या कारणांनी त्या ठिकाणी ते युनिट खराब झालं आणि वसंत दादांचे तसे शिष्य आहोत आमचे गुरु तेच. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन सातत्याने लाभत वाईट आणि चांगल्या काळाचाही अनुभव काम करण्याचा त्या ठिकाणी अनुभव आम्हाला या क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आपलं मार्गदर्शन अतिशय चांगलं झालं. खरं म्हणजे आजच्या जगामध्ये तरुण मंडळींनी त्याचा तुमच्या जे मार्गदर्शन अतिशय सुंदर झालं त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा वाढल्यात आणि अनेक वेगवेगळ्या पेस्टिसाईड असतील खतं असतील यांचे भाव दरवाढ खूप वाढलेली, मजुरी वाढलेली, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले, विजेचे दर वाढलेले आणि याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर या गोष्टीवर विचार झाला पाहिजे आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभलं म्हणून मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वेळात वेळ काढून आले आभार मानतो. आणि कोणी न जेवता इथून जाऊ नये एवढी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम सप्लाय जाहीर करतो.
जलवाहिनी तोडली तर मग ते लवकर मिळत नाही ना. कॅलेस निर्माण होऊन 21 दिवसात ते मिळालं. ही बांगडीसारखी साल तारीख बंद करायची. एक दोन प्लेटांना इकडे 2 प्लेट हाँ हाँ 3-4 प्लेट पाणी वाजलं काय का मोटरचा एका गलीतून पाणी मागच्या वर्षी फेल होते ना. काय करायचं जमिनीला 2 तऱ्हेचं उतारतात दोन्ही बाजूला तर काढून दुसरी आता मार्केटमध्ये एक पाईप आली आहे चेअरमन साहेब. मार्केटमध्ये एक अशी पाईप आली आहे ती पाईप आहे ती पाणी अब्सॉर्ब करून घेते आणि 14 वर्षी पाईप टिकते. मग जमिनीला 2 तऱ्हेचा उतार असतो. दोन्ही बाजून अशा तरी काढा 3 फूट खोल आणि 2 फूट रुंद आणि ते पाणी एका बाजूला कोणीकडे नाल्यातून सोडून घ्या निचरा करून घ्या. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण ही मुळी जर अडचणीत आली काम करणारी तर मग मुळी करणार नाही. मुळी अडचणीत आली माणसासारखा त्याला सुद्धा ऑक्सिजन लागतो. मग हा ऑक्सिजन लागत असताना तर ते पाण्यानं भरलं पांढऱ्या मुळीची जागा. कारण वापसा कंडिशन राहत नाही. वापसा कंडिशन म्हणजे 50% हवा 50% पाणी. हवा गेली तर त्याला ऑक्सिजन कुठून मिळणार. म्हणून निसर्ग त्याच्या मदतीला येतो. निसर्ग काय सांगते काम तुला मिळू देत म्हणून ते ओलांडल्यामुळे आणि त्याच्यातलं जागरण इकडे पण मध्ये पण इकडे मारा नेहमी जास्त गुलाब भेटलं पाहिजे इकडे मारा. ते मिळेल ना बघायला बघायला मिळेल. हो मला यावं लागेल. आमच्याकडे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावोगावी काही तरुण मुलं ऊसाच्या क्षेत्रामध्ये हॅलो हां हां बोला की गुलाबजामुन साधारणतः थॉम्सन शिडले जर असेल. अरे आता हे जेवण झालं नाही काय करतो आपल्याला. अरे बाप रे परत आले तर लक्षात राहील.
खूप जोमदार आहे. कडाला पोत चांगला आहे. काय फवारलं याला? याला लेटेस्ट का हा काहीतरी नाही हे झालेलं आहे जमीन म्हणून झालेलं हां हां काहीतरी असले पाहिजे त्याच्यावर. आहे हो हो कालच फवारा झाला ठेवता आता हा घड दिसतोय का नाही? हां ओरिजिनल घड नाही ना. हां हां नाही त्याच्याकरता नाही काय. फिस्करलाय. नाही याच्यात आता ह्यावेळेस बरेच असा अनुभव येतोय हां. का आपण जे स्प्रे आधीच असा फनगडून जातोय हां हां घड बरं ते मला जे लक्षात वाढल्यासारखं वाटतं त्याच्यात. हां जे दिलाच नाही अजून हां पण तुम्ही जे काही संजीवक वगैरे मारता किंवा मायक्रोन्यूट्रिएंट मारता हां हां त्याच्यात जी असते हां 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 त्याचा परिणाम होतो. चांगली शेडिंग हां तर पुढे डायरेक्ट बाहेर निघाल्यानंतर रेग्युलर आपण GADपच घेणार आता हां हां असं एक विचार केला. निघताना थोडा माल लिमिटेड आला आहे पण आपल्या पत्कड पडला